नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. पाहुयात ठळक घडामोडी. लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यातील मौजे शिवपूर गावात दारू पिऊन 30 ते 40 तरुण युवक दगावल्याने गावकऱ्यांचा संताप झाला अनावर. महिला व ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री बंद करावी म्हणून गावातील एक ढाबा जाळला, तर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी गावातील एक माणूस या मोर्चामध्ये सहभागी झालेला आढळून आला. तसेच या मोर्चास अभयदादा साळुंके, जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस आय कमिटी लातूर यांनी शिवपूर गावातील अवैध दारू विक्री बंद पाडण्यास शासनास भाग पाडू असे संबोधन केले. पाहुयात शिरूर आनंदपाळ तालुक्यातील शिवपूर या गावातील या मोर्चाचे काही क्षणचित्रे. चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरूर कळवा. तालुका निलंगा येथील सगळ्या मायमौल्या आज एवढा पेरणीचा सीझन, पाऊस पडलेला असताना, शेतात रामात कामाची लगबग असताना सगळं काम सोडून अश्रू भरल्या नयनानं या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक मायमौलीच्या डोळ्यात अश्रू आहेत. गेल्या काही वर्षात अवैध दारूचा प्रचंड मोठा सुळसुळाट झाल्यामुळं अनेकांची मुलं, अनेकांचे नवरे या ठिकाणी दगावलेले आहेत. दादा मागणी ह्यांच्या मागण्या जर पूर्ण जबा काढतो म्हणली, हे केलं, आश्वासने दिली आणि नाही झाले तर आत्ता तहसीलदार साहेबांशी बोलणं झालंय. मी स्वतः बोललो. पोलीस विभागानं त्या ठिकाणी त्यांना अहवाल दिलाय. जिथून त्या अवैध धंदा चालू होता तिथला ते शेड काढण्यासंदर्भात योग्य ती कायदेशीर प्रक्रिया कार्यालय पूर्ण करील. आता उद्या सगळेजण त्या DYSP साहेब बातलवंडे त्यांच्याकडे जायचं ठरलंय आणि त्या पद्धतीने तिथे चर्चा करून त्या गुंडांकडून जो भविष्यात शिवपूरच्या नागरिकांना होणारा त्रास आहे त्याच्या संदर्भात बंदोबस्त करण्याचं अभिवचन DYSP साहेबांनी दिलेलं आहे. एक या ठिकाणी मी नम्रपणे या सगळ्या मायमौल्याचा मुलगा, भाऊ म्हणून सांगतो, इथून पुढे शिवपूरला दारू चालणार नाही ह्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आता तिथे एक लायसन्सी दुकान आहे, बार आहे, तिथूनही सगळं दारूचं नेटवर्क चालू आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा स्वतःहून बंद केलं तर लई चांगलं होईल, माझं आव्हान आहे. आणि आता त्यांच्या सोबत एक लेकरू भाऊ म्हणून हा अभय साळुंके ठामपणे. शिवपूर येथील महिला व ग्रामस्थांचा उद्रेक अनावर झाला व त्यांनी ढाबा पेटवून दिला. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरूर कळवा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत